हाय, मी डॉक्टर रुपाली वैद्य। अजूनही पिरियड्स बद्दल एवढं ओपनली बोललं जात नाही। 28 मे हा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणून साजरा केला जातो। जुने ग्रामीण भागामध्ये पिरियड्स बद्दल बोलताना खूप गुप्तता बाळगली जाते। कारण मुलींना बोलताना खूप अवघड जातं। त्यांना पिरियड स्टिग्मा असतो। का बरं पिरियड्स बद्दल ओपनली बोललं जात नाही? कारण त्यांना हेवी फ्लो होणं, डाग पडणं, खूप जास्त पोटात दुखणं या सगळ्या तक्रारींचा सामना करावा लागतो। म्हणून त्या लवकर कोणाला सांगायला जात नाही। यामध्ये बऱ्याच वेळेला मुलींना युटेराइन इन्फेक्शन, सर्वायकल कॅन्सर, पीसीओडी किंवा इनफर्टिलिटी किंवा वजायनल इन्फेक्शन्स या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो। का तर पिरियड्स मध्ये योग्य प्रकारचे पॅड न वापरल्यामुळे, कॉटनचे पॅड न वापरल्यामुळे बऱ्याच वेळेस ग्रामीण भागामध्ये योग्य प्रकारचे सॅनिटरी पॅड वापरले जात नाही किंवा कपडा वापरला जातो जो बिलकुल हायजेनिक नसतो किंवा स्वच्छ नसतो। त्याच्यामुळे लहान मुलींना पण बऱ्याच वेळेला इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा सामना करावा लागतो। अशा वेळेस खूप चांगल्या प्रकारचे व्यवस्थित कॉटनचे पॅड वापरणे फार गरजेचे असते। आतापासून तुम्ही कॉटन बेस्ड सॅनिटरी पॅड वापरायला सुरुवात करा, जसे की ग्रुप हायजीन पॅड जे 9 लेयर्स अनियन चिप्स पासून बनलेले आहेत, जे हेवी फ्लो पासून आपल्याला संरक्षण देतात, ज्याच्यामध्ये ॲलोवेरा कूलिंग टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला युटेराइन कॅन्सर पासून प्रोटेक्शन मिळते आणि वॉटर डिस्पोजेबल पॅड असल्यामुळे कुठे फेकायचा हा प्रश्न तुम्हाला उद्भवत नाही। या पॅडची एक बाजू तुम्ही फाडा आणि पाण्यामध्ये त्याला डिस्पोज करा। या वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे ला काय करा, म्हणजेच 28 मे ला तुम्ही काय करा तर तुम्ही योग्य सॅनिटरी पॅडची निवड करा जे कॉटन बेस आहेत आणि पाळीमधले काही प्रश्न असतील तर तुमच्या जवळच्या गायनेकोलॉजिस्टला जरूर विचारा किंवा तुम्हाला काही अडचण आली तर मला देखील तुम्ही विचारू शकता।